नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गणिताची जादू तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती तुम्हाला जादू खूप आवडेल अशी जादू आहे। काही काही जणांना माहिती असेलही आणि काही काही जणांना माहिती नसेलही। काही काही जण गणित हा विषय खूप सिरियसली घेतात, पण तेवढाच हा विषय खूप मजेशीर सुद्धा आहे। म्हणजे तुम्हाला याच्यातून मी काही शिकवणार नाहीये, पण तुम्हाला फक्त एक माहिती तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओतून आणि एकदम छान तुम्हाला माहिती मिळणार आहे। खरोखर तुम्ही ही जादू घरी तुमच्या करून बघून घेऊ शकता। तर बघा, कोणत्याही दोन अंकी संख्या अगोदर उतरत्या क्रमाने लिहायच्या। उदाहरणार्थ बघा, 5 आणि 4 या संख्या आपण उतरत्या क्रमाने मांडल्या। आता या संख्या आपण खाली चढत्या क्रमाने मांडायच्या। अगोदर 4 आणि मग 5 आणि यांची करायची असते वजाबाकी। आता बघा, 4 मधून 5 जात नाही, 5 मधून इकडे एक हातचा घ्यायचा, 14 मधून 5 गेले 9 राहिले, इथं 4 राहिले इकडे गेल्यामुळे 4 मधून 4 गेला 0। कोणत्याही दोन संख्या, तुम्हाला यातनं फक्त माहिती काय मिळणार आहे, कोणत्याही दोन संख्या तुम्ही उतरत्या क्रमाने मांडा, त्या संख्या तुम्ही खाली चढत्या क्रमाने मांडा, त्या संख्यांची जेव्हा तुम्ही वजाबाकी कराल तेव्हा त्याचं उत्तर 9च येणार आहे। मग तुम्ही दोन अंकी संख्या कोणत्याही घेऊ शकता। बघा, दोन अंकी संख्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, त्या अगोदर उतरत्या क्रमाने मांडा, खाली चढत्या क्रमाने मांडा, त्या संख्येचं उत्तर 9 तुम्हाला मिळणार आहे। बघा, आणखीन एक संख्या आपण घेऊन बघू। समजा 6 उतरत्या क्रमाने आपल्याला मांडायची आहे, 5 याचं उलट करू, 5 आणि 6 जेव्हा तुम्ही याची वजाबाकी कराल तेव्हा याचं उत्तर 0 असंच येणार आहे। बघा, एकदम छान आहे, गणिताची जादू आहे, तुम्हाला खूप आवडेल। ही झाली दोन संख्यांची जादू। आता तीन संख्यांची ही जादू तुम्हाला बघायला मिळणार आहे। कोणत्याही तीन अंकी संख्या घ्या, त्या उतरत्या क्रमाने मांडा। बघा, 7, 6 आणि 5 वर आपण संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या। आता खाली आपण संख्या चढत्या क्रमाने मांडू, 5, 6 आणि 7। आता पहिले याची वजाबाकी करायची आहे। बघा, कोणत्याही तीन अंकी संख्या घ्या, त्या उतरत्या क्रमाने मांडा, पुन्हा खाली चढत्या क्रमाने मांडा आणि त्यांची वजाबाकी करा। बघा, 5 मधून 7 जात नाही, त्यामुळे इकडे एक हात इकडे घ्यायचं आपल्याला, 15 झाले, 15तून 7 गेले, 8 राहिले, पुन्हा 6तून 6 इकडे एक गेला, इथं 5 राहिले, 5 मधून 6 जात नाही, पुन्हा इकडने खाचा इकडे घ्या, 15तून 6 गेले, 9 राहिले, 7 मधून इकडे एक गेला, 6 राहिले, 6तून 5 गेला 1। कोणतीही तीन अंकी संख्या घ्या, उतरत्या क्रमाने अगोदर मांडा, पुन्हा चढत्या क्रमाने मांडा, जर तुम्ही वजाबाकी केली तर त्याचं उत्तर 198च येणार आहे। कोणतीही तीन अंकी संख्या घ्या, त्यातून तुम्ही वजाबाकी करा, 198च तुमचं उत्तर येणार आहे। हीच आहे जादू आणि हीच तुम्हाला जादू मी सांगितलेली आहे। दोन अंकी संख्यांचं उत्तर येतं 9। कोणतीही संख्या उतरत्या क्रमाने मांडा, मग खाली चढत्या क्रमाने मांडा, त्याचं उत्तर 9 येणार आहे। दोन अंकी संख्यांसाठी, तीन अंकी संख्यांसाठी 198च उत्तर येणार आहे। बघा, आता अजून एक एक्झाम्पल बघू। 4, 3, 2 उतरत्या क्रमाने मांडल्या, पुन्हा 2, 3, 4 यांची वजाबाकी तुम्हाला करायची आहे। 2 मधून 4 जात नाही, एक हातचा इकडे घ्या, 12तून 4 गेले, 8 राहिले, इथं 2 राहिले, 2 मधून 3 जात नाही, एक हातचा इकडे घ्या, 12तून 3 गेले, 9 राहिले, इथं 3 राहिले, 3 मधून 2 गेले, 1 राहिले, 198। बघा, हीच आहे गणिताची जादू। बघा, आता हे झालं दोन अंकी आणि तीन अंकी संख्यांसाठी। आता चार अंकी संख्यांसाठी सुद्धा जादू आहे, तसंच 5 अंकी संख्येसाठी सुद्धा जादू असणार आहे, पण आपण 4 अंकी संख्यांची जादू बघूया। बघा, संख्या आपण घेतली, संख्या समजा आपण घेतली 4, त्यानंतर 3, 2 आणि 1 उतरत्या क्रमाने अगोदर मांडायची असते। मग आपण 1, 2, 3, 4 चढत्या क्रमाने मांडली, पुन्हा यांची वजाबाकी करायची आपल्याला। बघा, 1 मधून 4 जात नाही, इकडून एक हातचा इकडे घ्या, 11 झाले, 11तून 4 गेले, किती राहतात, 11तून 4 गेले तर 7 राहतात। पुन्हा इथं 2 मधून इकडे खाचा गेला, इथं 1 राहिला, 1 मधून 3 जात नाही, इकडने खाचा इकडे घ्या, पुन्हा 11 झाले, 11तून 3 गेले तर इथं राहिले 8। त्यानंतर बघा, इथं 2 राहिले, 2 मधून 2 गेले 0, 4 मधून 1 गेले 3। कोणतीही कोणतीही चार अंकी संख्या घ्या, ती उतरत्या क्रमाने अगोदर लिहा, मग चढत्या क्रमाने लिहा,
त्याचं उत्तर 3087 येणार आहे. मग तुम्ही कोणतीही 4 अंकी संख्या घेऊ शकता. तर बघा, 2 अंकी संख्यांसाठी तुमचं उत्तर 9च येणार आहे. 3 अंकी संख्येसाठी तुमचं उत्तर 198 येणार आहे आणि 4 अंकी संख्येसाठी तुमचं उत्तर 3087 येणार आहे. मग तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही संख्या घेऊ शकता. तर बघा, 2 अंकी संख्यांसाठी हे उत्तर आहे, 3 अंकीसाठी हे उत्तर असणार आहे आणि 4 अंकीसाठी हे उत्तर असणार आहे. हीच आहे जादू गणिताची. तर तुम्ही अशा प्रकारे अशा भरपूर एक्झाम्पलचा तुम्ही सराव करा आणि तुमचं उत्तर हेच येतं का नाही हे तुम्ही बघा. खरोखर तुम्हाला ही जादू वाटेल. तर बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओतून एक छानपैकी एक जादू बघितलेली आहे गणिताची आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की खूप काही माहिती मिळते. गणिताबद्दल आपल्याला खूप काही माहिती मिळते. त्यामुळे बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.